सरस्वती मातेने देखील नकार दिलाय, माझं ज्ञान तुम्हाला मी उपयोगात आणू शकते, मदत करू शकते, परंतु मी सृष्टीची निर्मिती करू शकत नाही. इकडे ब्रह्मदेवाला क्रोध निर्माण झालाय. ब्रह्मदेवाने क्रोधाच्या भरामध्ये नको करायला दुःख नको टाकावं, पुन्हा अशुद्ध देह टाकून द्यावा, पुन्हा शुद्ध देह धारण करावा, पुन्हा तपस्या करता 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 या ब्रह्मदेवाच्या राजा घरातून शतरूपा नावाची स्त्री बाहेर आली आणि पुढच्या अंगातून मायेभूम नावाचे पुरुष पहिलं दाम्पत्य. या दाम्पत्यापासून उत्पत्ती झाली. पहिलं दाम्पत्य शतरूपा वाहिनी. त्यांना म्हटलं काहो तुम्ही सृष्टीची निर्मिती करता का? दोघांनी हात धरून आम्ही सृष्टीची निर्मिती करू शकतो, परंतु काहो सृष्टीची निर्मिती करायला राहण्यास जागा पाहिजे. अहो जागा द्या आम्हाला, जागा द्या. त्यावेळेला राधा कृष्णाने तिसरा प्रश्न केला, महाराज स्वामीभूमाला शत्रुपा यांनी जागा का मागितली? त्यावेळेला माता पृथ्वी होती कुठं? राधा कृष्णाचा प्रश्न केला. ही पृथ्वी हिरण्याक्षाने गुणकृत केली होती राजा. म्हणजे का हो आता भगवान विष्णू करणार काय पुढे? आणि काळजी करू पुढे आहे. मग का हो ही पृथ्वी मिळवली कसं? भगवंताने ब्रह्मदेवाने देखील विष्णूकडे जाऊन देवा माझं काम मी पूर्ण केले, आता तुमचं काम तुम्हाला करावं लागेल. मी पहिल्या दाम्पत्याला पाठवलंय, परंतु ते माझ्याकडनं जागा मागतात, त्यांना जागा द्या तुम्ही. विष्णू महाराजांनी देखील नारदांना बोलवलं, विचारता इकडे म्हणजे देवा मला का आठवण केलं आणि नारदा तुम्हाला एक काम करायचं हे काय? माता पृथ्वी मुलाकडे आणि हिरण्याक्षाकडे. स्वतःला काय समजतो? आणि बलवान ताकदवान. मग काय ती पृथ्वी आपल्याला काढायची, त्याच्याकडे घ्यायची म्हणजे देवा त्याच्याकडनं हो जा त्या हिरण्याक्षाकडे जा, माझी स्थिती त्याच्याकडे कर. काय माझं भांडण त्याच्याकडे नाराज म्हणतात झालं ते मला पहिली जमलं. मला सांगायची गरज नाही भांडण कुठं लावा हे मला चांगल्या प्रकारे माहिती. त्या माझी स्तुती करून जा. काय शब्द केला माझी स्तुती कर जा. नारदाने देखील हिरण्याक्षाकडे लावलं. हिरण्याक्षाला सांगितलं हिरण्याक्षा कुठे स्तुती करताय बघा, स्तुती देखील करता आली पाहिजे. म्हणजे भजी झाल्याशिवाय राहणार मिळालं. कशी स्तुती केली? एका नवऱ्याची बायकोला जमतच नाही. दोन नवरा बायको जमत नाही. नेमकं खाण्यावरला भांडण. हो आता हा भांडणाला कंटाळून गेलाय, कमती कंटाळून गेलाय. आता त्याच्या मित्राला आपली लेखा झाल्यामुळे काय बाबा रोज जेवायला बसतो की माझी भांडण होतं, जेवायला बसतो की माझी भांडण होतं. म्हणजे काय भांडण कशामुळे काय नाही बाबा, जेवायला बसतो की ती जातीच झाली. हा म्हणजे बघ एक काम कर, बायकाला तरी स्वयंपाकाची स्तुती जास्त आवडते मला. ज्या वाचपाची स्तुती केली का कधी? म्हणे नाही आज त्या स्तुती कर, मग तुझी बायको तुझ्याशी भांडण करणार नाही. घरी गेलाय भाऊ मित्रांनी सांगितल्याप्रमाणे करून बघू. घरी गेल्यानंतर सायंकाळी जेवायला बसलाय जेवायला आणि खरोखर आज मी वांग्याची भाजी वगैरे सुविधा झाली. बाप 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 मला खूप आवडली. आज देखील मनापासून स्तुती करायला प्रारंभ केली. म्हणजे का गो वा काय भाजी केली ग, एवढी सुंदर भाजी आजपर्यंत मी खाल्ली नाही. काय कोणी हात घेतला आणि कमी गेली. आणि काय आज शेजारच्या त्यांनी आज वाटीवर मागितल्या पाठवली त्यांची स्तुती तुम्ही करताय. 12 वर्षापासून मी संसार करते, माझ्या स्वयंपाकाची स्तुती केली नाही. स्तुती कुठं करावी ते समजून गेली काय करायला. त्या भाऊची काय स्तुती येतात. आज खरोखर वांग्याची भाजी सुंदर झाली म्हणून ती स्तुती केली. परंतु याचं नशीब लावून ते ज्याने पाठ होती मला स्तुती करताय. हे हिरण्याक्षा स्वतःला काय बलवान समजतो का? ताकदवान समजतो? अरे काळजी करू नको, तुझ्या समोर अगदी तुझ्यापेक्षा बलवान, तुझ्यापेक्षा ताकदवान तुझ्या समोर आहे. हिरण्याक्षाला पोरं तुझ्या झालं काय? माझ्या समोर माझ्यापेक्षा बलवान अनुभव, माझ्यापेक्षा ताकदवान.
हिरण्याक्षला क्रोध निर्माण झालाय. नारद महाराजांनी त्या ठिकाणी आग लावली. नारद महाराज निघून गेले. इकडे भगवंताने देखील आपलं रूप धारण करावं. भगवंताने देखील पृथ्वी बाहेर करण्याकरता भगवंताने एक रूप सुंदर रूप धारण केलंय. किती सुंदर रूप धारण केलं. हा राक्षस कोणाचा मुलगा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे पूर्वजन्मी वैकुंठामध्ये भगवंताचे द्वारपाल होते. द्वारपाल हृदय आणि विजय. मग काहो एका राक्षस जन्म कशा प्राप्त झाला ते सांगता म्हणजे राजा जय आणि विजय भगवंताचे द्वारपाल असताना भगवान मध्ये कामामध्ये विजय त्यावेळेला 4 गोष्टीच्या ठिकाणी आले. 4 गोष्टी जय आणि विजयला सांगितले आम्हाला देवाला भेटायचे भेटू द्या. परंतु जय आणि विजय यांनी मध्ये आपल्याला नाही. त्यांचा अपमान झालाय. या 4 गोष्टी त्यांना शाप देऊन टाकले. ज्या आमचा अपमान करताना तुम्हाला 3 निर्माण करत राक्षस म्हणून जन्म झाला. भगवंताच्या कानावरती आवाज गेलाय की आहे म्हणून त्यांना श्राप दिला. भगवंत ताबडतोब बाहेर आले आणि काहो महाराज हे काय केलं. माझे बाळपालच ते श्राप मागे घ्या. नाही नाही आज करताना श्राप मागे घेतलेला नाही. घेऊ शकत नाही. भगवंताने उपशाप द्या काय ठीक आहे काय हरकत उपशाप देतो. ज्या ज्या वेळेला राक्षस म्हणून जन्माला येतील ना त्या वेळेला तुम्ही त्यांचा उद्धार करणार. जो म्हणतात करतो कोणी मला भोगावं लागतं. उद्धार करायला मला यावं लागेल.